व्यवस्था व्हावी. आज या ठिकाणी येत असताना बघत होतो मोठ्या संख्येनं या सभेवर जाण्याच्यासाठी तरुणांची यादी होती. अनेक तरुण त्या ठिकाणी येत होते या सभेच्यासाठी. या तरुणांना बघितल्याच्या नंतर एका बाजूने मला आनंद होतो की उद्या राज्याची शक्ती आहे आणि ही शक्ती आपण राज्याच्या हितासाठी वापरू शकलो तर राज्याचा चेहरा बदलण्याची ताकद या तरुणांच्यामध्ये. पण दुसऱ्या बाजूने मला चिंता अशी वाटते की आमच्याकडे तरुण आहेत, शाळा काढल्या, कॉलेजेस काढली. या शहरामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या नावानं महाविद्यालय चालू आहे, तिथून विद्यार्थी शिकतात. सगळ्या महाराष्ट्रात सुविधा दिल्या आहेत आणि त्याचा परिणाम आज मुलांची शिक्षित मुलांची संख्या ही महाराष्ट्रात वाढलेली आहे. याचा आनंद आहे, त्याच्याबद्दल दुःख व्हायचं कारण नाही. पण शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलं शिकली, त्यांची अपेक्षा एक असते काम करायचा अधिकार द्या, नोकरी द्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यात अर्ज घेऊन ही तरुण पिढी हिंडते, पण त्यांना काम करण्याचा अधिकार किंवा नोकरीचा अधिकार हा मिळत नाही. आणि त्याचा परिणाम आज बेकारी वाढली. आज आमच्याकडे माहिती अशी आहे की राज्यामध्ये उद्योग विभाग आणि रोजगार विभाग हे दोन विभाग आहेत सरकारचे. आणि या दोन विभागाकडे 62 लाख तरुणांनी नोकरीच्यासाठी नोंद केलेली आहे. याचा अर्थ शिकलेल्या 62 लाख मुलांना या राज्यात नोकरी मिळू शकत नाही. कशासाठी राज्य चालवायचं? जे राज्यकर्ते आहेत त्यांची जबाबदारी की या संबंधी काही ना काहीतरी करायचं. पण या तरुणांच्याकडं जिंकून बघायची तयारी आजच्या राज्यकर्त्यांची नाही. आणि त्यावर तरुणांच्यामध्ये एक प्रकारची निराशा ही होते. आणि निराश झालेल्या तरुणाई ही शेवटी देशाच्या दृष्टीनं चिंताजनक स्थिती तयार करते. आणि त्यामुळं जो तुमच्या हाताला काम देऊ शकत नाही त्या लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही. उद्याच्याला या तरुण पिढीला काम द्यायचा अधिकार हा दिला पाहिजे आणि त्यासाठी पावलं टाकली पाहिजे. तिसरा वर्ग अतिशय महत्वाचा आहे आणि तो तुम्हा लोकांचा आहे, शेतकरी समाज. आज काय चित्र दिसतंय? आज चित्र असं दिसतंय की शेतकऱ्यांच्यामध्ये आत्महत्या वाढल्या. किती आमदार वाढल्या? मध्यंतरी आम्ही माहिती घ्यायचा प्रयत्न केला. आज गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 20,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जीव दिला. जीव देणं काही साधी गोष्ट. घर उद्ध्वस्त होतं. अनेक संकट घरी येतात. हे असताना सुद्धा शेतकरी जीव देतो. कशामुळे? त्याचं कारण नाही खोलामध्ये गेल्यानंतर कळतं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकाने जीव दिला. शेतकरी कुटुंबात होता. मी चौकशी करायला मुद्दाम यवतमाळला गेलो. ज्याच्या घरात जीव दिला होता त्याच्या घरची चौकशी केली. त्याची बायको होती, एक मुलगा होता, एक मुलगी होती. मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलगा शिकत होता. त्या माऊलीला जाऊन विचारलं की तुझ्या माणसाने जीव का दिला? रडत रडत तिने सांगितलं की आमच्या भागामध्ये 2च पिकं आहेत, एक कापूस आणि दुसरं सोयाबीन. कापूस आणि सोयाबीनसाठी माझ्या मालकाने 6 एकराचं क्षेत्र बाजूला काढलं. त्यासाठी मी बियाणं आणलं, खतं औषधं आणली, त्यासाठी बँकेचं कर्ज काढलं आणि सोन्यासारखं पीक आलं. अतिवृष्टी झाली, सगळं पीक नष्ट झालं.
ठीक नसतं झालं डोसक्यावरचं कर्ज डोक्यावर तसंच राहिलं. दुसऱ्या वर्षी मालकाने लँड पैसे देत नव्हती कारण तो थकबाकीदार झाला. सोसायटी पैसे देत नसते त्याचं कारण थकबाकी. त्यांनी काय करावं तो खाजगी सावकाराकडे गेला आणि सावकाराकडनं कर्ज घेतलं. पुन्हा 6 एकराचं क्षेत्र लावलं आणि परिणाम काय झाला सोन्यासारखं फीक आलं आणि कपाशीवर राण्या नावाचा रोग पडतो तो रोग फायदा आणि सगळं पीक उसळत झालं. त्याचंही ओझं जे होतं सावकाराच्याकडनं घेतलेलं ते दुसऱ्यावर तसंच राहिलं. 2 कर्ज फेडायची ऐकत नाही थकबाकीदार कर्ज नाही मिळत नाही भांडवली गुंतवणूक करायची ताकद नाही आणि असे दिवस चालले. एक दिवशी सावकारांनी तगारा माझे पैसे टाक तो देऊ शकला नाही. त्याच्या घरातली भांडी कोणी बाहेर काढली. त्या ग्रस्ताला ते सण झाले मुलीचं लग्न ठरले काही पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्यासमोर घरातली भांडी बाहेर काढणं ही आमच्या सन्मानाच्या दृष्टीने अतिशय वाईट गोष्ट आहे. ते त्याला सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी बाजारात गेला इंजिनची वाटली घेतली घाचा खाला आणि जीव देऊन टाकला. शेतकरी जीव असा देतो काहीतरी कारण नाही त्याची शेती उद्ध्वस्त व्हायला लागली. त्यामुळं त्याच्या डोक्याचं कर्ज फेडण्याची ताकद राहिली नाही. त्यामुळं नाईलाजाने या चौकाला जाण्याची भूमिका आज शेतकरी करायला लागले. आणि ज्या राज्यामध्ये 2 वर्षामध्ये 20,000 लोक 20,000 शेतकरी आत्महत्या करतात याचा अर्थ राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे हवं तसं लक्ष दिलं नाही हाच त्याचा निष्कर्ष आहे. आणि आत्महत्या शेतकऱ्यांची थांबवायची असते महिलांचे अत्याचार थांबवायचे असतील तरुणांच्या हाताला काम द्यायचं असेल तर राज्याच्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. तो बदल कसा करायचा उद्याच्याला 20 तारखेला मत द्यायचा अधिकार तुम्हा सगळ्यांना मिळेल आणि तो अधिकार मिळाल्याच्या नंतर त्या अधिकारानुसार तुम्ही मतदान केंद्रात जाणे आणि जी मतपत्रिका तुमच्या समोर असेल ती आज हा शेतकरी असेल महिला असेल तरुण असेल यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची ताकद महारा विकास आघाडी या संघटनेच्याकडे आहे. आणि या संघटनेच्या वतीनं या मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्यांनी नाराज भाषांची उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. त्यांच्या उमेदवारीच्या समोर त्यांचं जे चिन्ह आहे तुतारी फुंकणारा शेतकरी त्याच्यासमोरचं वचनदारला बहुमत द्या. तुम्ही राज्याचं बहुमत आम्हाला लोकांच्या हातामध्ये दिलं तर मी तुम्हाला खात्री देतो की या प्रश्नाच्या सोडवणूक करण्याच्यासाठी आम्ही लोकसत्तेचा वापर करू. उगीच सत्ता हातात घेतली नाही. अनेक वेळा तुम्ही लोकांनी माझ्या हातात सत्ता दिली. मी देशाचा शेतीमंत्री झालो आणि त्यावेळेला शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न होता. त्याचा सुटका करण्यासाठी 70,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं. आणि इतकंच नाही नंतरच्या काळामध्ये कर्जाला पीक कर्जाला व्याजाचा दर 12% होता तो 6% आणला तो 3% आणला. आणि जिथे जिल्हा बँका चांगल्या आहेत त्या बँकांना सांगून काही जिल्ह्यात तो 0% सुद्धा आणला. कदाचित दृष्टी असते लोकांचं सहकार्य असलं तर संकटातून बाहेर काढायला मार्ग निघू शकतो. पण आज ज्यांच्या हातात सत्ता आहे मग ते देवेंद्र फडणवीस असतील त्यांचे सहकारी असतील यांना कमी किंमत शेतकऱ्याची नाही. त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण नाही. फक्त टीका टिप्पणी करणं एवढंच काम करणाऱ्या लोकांना
तुमच्या प्रश्नाच्या सोडवणुकीची आस्था नाही, ज्यांना तुमच्याबद्दल आस्था नाही त्यांच्याबद्दल आम्हालाही आस्था नाही, आम्ही तुम्हाला दाराशी उभं करणार नाही, मताचा दोघा तुम्हाला देणार नाही, हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल. अनेक गोष्टी सांगता येतील, स्थानिक गोष्ट आहेत. बंद झालेले कारखाने ते लाईनीत कसे लावायचे हा प्रश्न आहे. कुलूजवळील लाईन रोगाचं पाणी सोडणं आणि सीना नदीवर बॅरेज उभारणं ही काम आहे. आमच्या आधी आज इथे जे आमदार आहेत, शेजारचे जे आमदार आहेत, त्यांना अनेक वर्ष आम्ही लोकांनी मदत केली, लोकांचा प्रश्न सोडू असा शब्द दिला, प्रामाणिकपणानं संघटनेबरोबर राहू असं सांगितलं गेलं. पण आज कुठं गायब झालीच कळत नाही. या लोकांनी सीना नदीवर बॅरेज उभारणं यासाठी शब्द त्यांनी दिला होता. लेह रोगात पाणी सोडण्याच्या संबंधी शब्द दिला होता आणि लोक मला सांगतात की हा शब्द पुरा केला आहे. अशा लोकांच्या जातो, लोकांना शब्द देतो, त्याची किंमत ठेवली जात नाही. त्यांनी मत मागायचा अधिकार गमावलेला आहे, त्यांना आम्ही मताचा जोगा देणार नाही, हा निकाल तुम्हाला घेतला आणि हे सांगावं लागणार. ठीक आहे, तुमची कारखानदारी वाढवली, माझी काही तक्रार नाही. मी तर ज्या काळात या जिल्ह्याचा संपर्क मंत्री होतो त्यावेळेस माझे रेकॉर्ड करा, जास्तीत जास्त पैसे भवनदादा सांगतील किंवा सहकारी सांगतील त्यांना मी दिलं. हा महाराष्ट्राच्या रेकॉर्डमधला हिस्सा आहे. कुठलंही काम घेऊन आला तर माझी मान्यता असायची आणि त्याचा हेतू हा होता की तुम्हा सगळ्यांच्या हिताची जपणूक प्रामाणिकपणाने करतात अशी एक समज माझ्या सरकारचा होता. पण नंतरच्या काळामध्ये लक्षात आलं की हे जे काही करतात ते शेतकऱ्यांच्यासाठी नाही, गावच्या लोकांच्यासाठी नाही, मग तो कर्मचारी असेल, तो वाडा असेल, तिथल्या जनतेच्यासाठी नाही. जे काही करायचं ते पहिल्यांदा आपल्याही स्वतःचा स्वार्थ याशिवाय दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. आणि जो स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो त्यांना आपल्याला इतकी सहकार्य करण्याची आवश्यकता नाही. आणि त्यासाठी आत्तापर्यंत कौतुक झालं, ते खूप झालं. आता या निवडणुकीमध्ये खरं चित्र त्यांचं आणि तुम्ही सत्याच्या संदर्भात काय करू शकता या भागाचा निर्णय हा उद्याच्या 20 तारखेच्या मतदानामध्ये तुम्ही लोकांनी केला पाहिजे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत. आज विजेचा प्रश्न आहे, पाण्याचे प्रश्न आहेत. याचं मार्ग काढावं लागेल, एकत्र बसावं लागेल. नारायण आम्हाला तुम्ही निवडून द्या. उद्याच्या निवडणुकीमध्ये ते आल्याच्या नंतर नारायण आव्हानांना घेतो, धैर्यशील मोहित्यांना घेतो, बाकीचे महाविकास आघाडीचे जे कुठे आमदार निवडून येतील त्यांना बरोबर घेतो. मी स्वतः त्यांच्यावर बसतो, अधिकाऱ्यांना बोलवतो आणि हे प्रश्न कधीही सुचत नाही हे आम्ही बघतो. मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची ताकद आम्हाला सगळ्यांच्यामध्ये, तुमची ताकद आणि शक्ती नारायण आव्हाच्या मागे उभी करा आणि मोठ्या वचनच्या विजयी करा एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुढच्या सभांना जाण्याच्यासाठी परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.